नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असताल की महाराष्ट्रामध्ये सध्या नेमकं काय चालू आहे। ओबीसी विरुद्ध मराठा, नेमकं हे राजकारण कोण पेटवून देते? ओबीसी विरुद्ध मराठ्यांना कोण पेटवते आणि मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना कोण पेटवते हे सगळ्यांनीच राजकारण जाणलं आहे। मराठा समाजासाठी जे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केलेला आहे ते कुठल्याच प्रकारचा लढा संपलेला नाही। लढा जरी संपलेला असं काही जणांना वाटत असेल, जी अधिसूचना जारी केली आहे त्याच्यावर सगळ्यांना आरक्षण भेटेल असं नाहीये। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील म्हणतायत की जे काही राज्य सरकारने वाशी या ठिकाणी जी अधिसूचना जारी केली होती, अध्यादेश काढला होता, त्या अधिसूचनेचा त्या अध्यादेशाची अंमलबजावणी होऊन कायद्यात रूपांतर व्हायला पाहिजे अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे आणि त्याच्यासाठीच अंतरवाली सराटीमध्ये ते उपोषणाला बसलेत। मग उपोषणाला मनोज जरांगे पाटील बसले तर त्यांच्या पाठिंब्यासाठी मराठा समाज बांधव तिथं त्या ठिकाणी उभा आहे, बसलेला आहे। आणि ज्यावेळेस राज्य सरकारला कळतंय की हे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतायत तर त्यांना विरोध का करतायत की उपोषणाला बसू नयेत, कारण या ठिकाणी वादविवाद निर्माण होतात। वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांचा पहिलाही नव्हे आणि आताही नाही। या ठिकाणी ते शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने उपोषणाला बसलेले आहेत। अरे त्यांच्या सोबत तुम्ही बघितलं असाल विद्यार्थी सुद्धा आहेत। विद्यार्थी कशा प्रकारे आहेत, त्यांना जे काही पीएचडी धारक जे पीएचडी करतायत, आता जर बघितलं महाराष्ट्रामध्ये पीएचडी होल्डर जे मुलं विद्यार्थी पीएचडी घेऊन कुठेतरी रिसर्च करतील एखाद्या विषयावर, त्यांच्या पीएचडी धारकांना फेलोशिप मिळते। फेलोशिप एक शिष्यवृत्ती प्रकारची असते आणि ती फेलोशिप त्यांना अजून सुद्धा मिळालेली नाही। त्यांची पीएचडी संपत आली असेल, त्यांचं जे वर्ष आहे पीएचडीचं ते सुद्धा संपत आले असेल, जवळपास 18 महिने झाले। त्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा फेलोशिप मिळत नाहीये। म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या सरकारने कुठं पाठीमागे ठेवलं हे लक्षात येतंय। मग विद्यार्थ्यांना सुद्धा वाटतं की मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आपण जर उपोषणाला बसलो तर या ठिकाणी कुठेतरी राज्य सरकार दखल घेईल, कारण त्यांची सुद्धा दखल राज्य सरकारने घेतली नाहीये। म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे त्यांच्यावर विश्वास, किती दृढ विश्वास त्या विद्यार्थ्यांचा म्हणावा लागेल, कारण मनोज जरांगे पाटील ही विश्वासू माणूस सगळ्यांनाच कळते। कारण त्यांना कुठेतरी वाटतंय की मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासोबत आपलं उपोषण जर बसलं तर राज्य सरकार कुठेतरी दखल घेईल। कारण मनोज जरांगे पाटलांनी जे काही मराठा समाजातील व्यक्तीसाठी केलंय ते इतर समाजातील सुद्धा एक चांगल्या प्रकारे आदर्श ठेवण्यासारखा आहे। म्हणून प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना एक आदर्श मानतो आणि मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण आहे त्या उपोषणाची मागणी एकच आहे, जे काही मराठा समाजासाठी तुम्ही अधिसूचना जारी केलेली आहे, ज्यांच्या नोंदी कुणबी सापडलेल्या आहेत, कुणबी नोंदी सापडलेल्यांना तात्काळ तुम्ही ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घ्या आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यासाठी जी काही अधिसूचना जारी केली होती त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा। आणि कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला जे काही अधिवेशन घ्यायचे त्या अधिवेशनामध्ये याचं कायद्यात रूपांतर व्हायलाच पाहिजे, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण पकडलेलं आहे। आणि जे काही विरोधात बोलतात की उपोषण कशासाठी, जर तुम्हाला मराठा आरक्षण मिळालं तर उपोषण कशासाठी, मी त्यांना सांगू इच्छितो ही उपोषण नेमकं कशासाठी आहे। एखादी गोष्ट भेटली म्हणजेच लगेच उड्या मारणं ही चांगली गोष्ट आहे, आनंद साजरा करणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सुद्धा एखादा संघर्ष योद्धा उपोषण करत असेल, तुमच्यासारखे जर बघितलं असेल एखादं उपोषण करणं, मोर्चा करणं, संमेलन घेणं आणि लगेच आपल्या पक्षाचाच प्रचार करणं, आपल्या पक्षाचीच उभारणी करणं हे कुठंतरी योग्य दिसत नाही। कारण ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक समाजातील व्यक्तींना असं वाटतंय की एखादा व्यक्ती जर मेळावा घेत असेल, संमेलन घेत असेल किंवा कुठल्या प्रकारचे मोर्चे काढत असेल आणि आपल्याच पक्षाची उभारणी करण्यासाठी कुठंतरी मेळावा घेऊन आणि आपल्याच पक्षामध्ये सत्ता कशी येईल याचा विचार करत असेल तर लोकांना सुद्धा कळतंय की नेमकं कोणाला आपण आदर्श ठेवला पाहिजे। मग मनोज जरांगे पाटलांनी एक लढा उभा केला, लगेच उपोषण केलं, उपोषण लगेच सोडलं आणि त्याच्यातून कुठेतरी अधिसूचना जारी केली, अध्यादेश जारी केला। आता त्याच्या अंमलबजावणीसाठी ते उपोषण करतायत। आता कुठेतरी मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेलं आहे आणि प्रत्येकांना आदर्श वाटते मनोज जरांगे पाटील, म्हणून त्यांच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या पीएचडी जी काही फेलोशिप मिळवण्यासाठी उपोषणाला बसलेत। विद्यार्थ्यांची अडचण तुम्ही जाणून घेऊ शकत नाहीत, विद्यार्थ्यांना सुद्धा मनोज जरांगे पाटलांसोबत उपोषण तिथं करावं लागते, कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये। मग राज्य सरकारने या विद्यार्थ्यांची सुद्धा दखल घ्यायला पाहिजे, जेणेकरून ते पीएचडी करतायत तर त्यांना फेलोशिप भेटली पाहिजे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढतायत तर त्यांना 100% अधिसूचना जारी केलेली आहे, चांगली गोष्ट केलेली आहे, तुम्ही अध्यादेश जारी केलाय, पण त्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर व्हायलाच पाहिजे। कारण तुम्ही जर देणार असताल तरच तुम्ही अधिसूचना जारी केली, मग लवकरात लवकर त्याची कायद्यामध्ये रूपांतर होणं हे सुद्धा गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी असं वाटतं की याला दिरंगाई नको, याला वेळ नको, कारण या ठिकाणी जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांना उपोषण करतायत, त्यांचा दुसरे दिवस आहे आज, त्यांची तब्येत खालावली आहे, त्यांनी पाणी सोडलेलं आहे, कुठल्या प्रकारचं औषध पाणी नाहीये, म्हणजे त्यांनी पाणी सोडलेलं आहे, कुठल्या प्रकारचं औषध पाणी नाही, डॉक्टरला ते तपासणी सुद्धा करू देत नाहीत। त्यांचं कारण आहे की राज्य सरकारने ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि राज्य सरकारने तात्काळ जे मागणी आहे त्यांची ही मागणी मान्य करायला पाहिजे। कारण राज्य सरकारने जर अधिसूचना काढली असेल, राज्य सरकारने जर अध्यादेश काढला असेल, त्यांच्या जर मनामध्ये
असेल की मराठा आरक्षण द्यायचं तर अधिसूचना काढलीच काय? बरोबर आहे, तुमच्या मनात आहे म्हणून तुम्ही अधिसूचना काढली, अध्यादेश काढला, मग त्याची अंमलबजावणी का नको, मग त्याच्या कायद्यामध्ये रूपांतर का नको? याच्यासाठी मनोज जरांगे पाटील म्हणतात की तुम्हाला तात्काळ सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही वाशी या ठिकाणी आलेला होता त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही हे तात्काळ गोष्टी करा, जेणेकरून ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर तात्काळ तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे काही सगळे सोयरे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही अधिसूचना काढली, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ज्यांच्यावर केसेस दाखल आहेत त्या केसेस मागे घ्या, ही सुद्धा मागणी केलेली होती. म्हणजे नेमकं तुम्ही प्रोसेसमध्ये आहेत का नाही, ह्या प्रोसेस पूर्ण होत आहेत का नाही, मनोज जरांगे पाटलांना हे पाहावं लागेल ना. का त्यांनी लढा केला आणि सोडवला म्हणजे त्यांनी सोडून दिलं का मराठा समाजाला? नाही, त्यालाच खरं नेतृत्व म्हणतात, त्यालाच खरं आदर्श म्हणतात. हे सगळ्यांनी जोपासलाय, सगळ्यांनी मनामध्ये ठेवलेलं आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आजही पूर्ण समाज त्यांच्या उभा आहे. मग इतर समाज सुद्धा त्यांना असं वाटतं की असा एखादा व्यक्ती पाहिजे, कारण एखादा व्यक्ती येतो, मोर्चा करतो, लोकांना आपल्या जवळ घेतो आणि काम संपलं ते सोडून देतो आणि आपल्याच पक्षाची उभारणी करतो. असे सुद्धा काही आपल्या महाराष्ट्रामध्ये काही व्यक्ती आहेत. पण त्यांना जर बघितलं एक अपवाद म्हणजेच मनोज जरांगे पाटील, हा डोळ्यामध्ये सगळ्यांच्या खूप आहे. मनोज जरांगे पाटील का मोठा होतोय? एक गरीब लेकरू असेल, गरीब माणूस असेल, ते एखादा व्यक्ती जर मोठा होता असेल, त्यांनी जर पक्ष स्थापन केला, अरे बाबा पक्ष स्थापन केला, त्यांना जर तुम्हाला इतकीच भीती वाटत असेल तर त्यांना पाठिंबा द्या ना, मग तुमच्या पाठीमागे सुद्धा लोक राहतील. मग या ठिकाणी तुम्ही म्हणताय की मनोज जरांगे पाटील उपोषणाला का बसले? त्यांचं कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण एखादी गोष्ट मिळाली तर त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत ते राज्य सरकारने मान्य कराव्या आणि जेणेकरून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली तर त्यांना कुठेतरी वाटेल की माझ्या लढ्याला यश परिपूर्ण भेटलेलं आहे. अर्धवट यश नको, पूर्ण यश पाहिजे. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी परत उपोषणाला बसलंय. मग असं या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की मनोज जरांगे पाटील कुठेतरी वेगळं वळण लावतात का? रे या ठिकाणी कुठली एखादी गोष्ट असेल आणि थोडाफार यश मिळालं असेल तर आनंद साजरा करण्यात काय गैर आहे? परिपूर्ण यश नाही जरी मिळालं तरी अर्धवट यश मिळालं असेल. अर्धवट यश मिळत नाही असं म्हणत नाही मी, अर्धवटच यश मिळालेलं आहे. पण अधिसूचना जारी करणं हे कुठंतरी राज्य सरकारच्या कार्याला सलाम करावा लागेल की मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं असेल अधिसूचना तर जारी केली, अध्यादेश तर जारी केला, पण राज्य सरकारच्या मनात आहे तर दिरंगाई का? मनोज जरांगे पाटलांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून कायदा तयार करावा, जेणेकरून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र भेटेल आणि त्याचा फायदा भेटेल. आणि दुसरी बाजू म्हणजेच मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय की मराठा समाजातील व्यक्तींना तुम्ही जर अधिसूचना जारी केली तर प्रत्येक मुलाला तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये फीस घेतली नाही पाहिजे. जर तुम्ही त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत ओबीसी कुणबी प्रमाणपत्रामधून, तुम्ही जर बघितलं असेल ते शिक्षण क्षेत्रामध्ये मग फीस का घेत आहेत, तर ती फीस का बंद झालेली नाहीये. एक गोष्ट तुम्ही बघितलं असेल की आत्ताच एक न्यूजमध्ये बातमी आली होती जे की सध्या तुम्ही पाहत असताल की त्याच्यामध्ये सांगितलं की मुलींना शिक्षणामध्ये फीस कुठलीच घेणार नाहीत. अरे मुलं काय तुम्हाला आतंकवादी बनवायचेत का? मुलांना सुद्धा फीसमध्ये सवलत भेटलीच पाहिजे आणि जेवढे मुली आहेत तेवढंच मुलं पण आहेत ना. चांगली गोष्ट आहे, मुलीबद्दल तुम्ही चांगल्या प्रकारे दाखवलं आहे. मुलांना तरी कुठेतरी तुम्ही सामील करून घ्या की त्यांना सुद्धा कुठेतरी फीस दिली नाही पाहिजे, त्यांना सुद्धा फीस द्यायला लागली नाही पाहिजे, याच्या सुद्धा बाबतीत तरतूद करायला पाहिजे. सरकारमध्येच काही व्यक्तीनं न्यूजमध्ये सांगितलेलं की मुलींना जूनपासून फीस लागणार नाही. जूनपासून म्हणजे जे काही येतं वर्ष आहे शैक्षणिक त्या वर्षापासून मुलींना फीस लागणार नाही. काय माहिती तात्काळ ती अंमलबजावणी होती का नुसती घोषणाच होते? कारण त्या घोषणेची अंमलबजावणी सुद्धा होणं गरजेचं आहे ना. मग ह्या गोष्टी मुलींच्या बाबतीत आहेत तर मुलांच्या बाबतीत सुद्धा थोडा विचार करायला पाहिजे. आणि इथं आंतरवाली सराटीमध्ये PhD होल्डर धारक जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा जे काही उपोषण आहे त्याला सुद्धा राज्य सरकारने दाद दिली पाहिजे, त्यांच्या सुद्धा मागण्या मान्य केल्या पाहिजे. अरे प्रत्येक विद्यार्थ्याला जर त्याच्या स्वतःच्या अधिकाराबद्दल जर उपोषण प्रत्येक वेळेस करावं लागत असेल तर कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये. कारण प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याने अभ्यास करायचा आणि अभ्यास करून उपोषणाला बसायचं हे कुठेतरी वेगळं वाटतंय. महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती नाहीये. विद्यार्थ्यांनीच शिकायचं, विद्यार्थ्यांनीच परीक्षा द्यायची, विद्यार्थ्यांनाच कुठेतरी उपोषण करावं लागेल स्वतःच्या हक्कासाठी. ती हक्कासाठी नाही, कुठल्याच प्रकारचं ते भीक मागत नाही, ते हक्कासाठीच मागतायत. कारण फेलोशिप जर शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, शिक्षण क्षेत्र जर आपलं बिघडत जात असेल तर कुठेतरी आपली भावी पिढी कशा प्रकारे घडेल हे सुद्धा विचार करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण नुसता घोषणा करून चालत नाही तर त्याची अंमलबजावणी होणं सुद्धा गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटलांची हीच मागणी आहे, ज्या काही तुम्ही अधिसूचनामध्ये जारी केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्याचं कायद्यात रूपांतर होणं सुद्धा गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटलांची तब्येत जर खालावली आणि याच्या प्रकारे जर बघितलं असेल तुम्ही कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही तर मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये तुमच्याबद्दल द्वेष निर्माण होल्याशिवाय राहणार नाही. कारण मनोज जरांगे पाटलांसाठी जर बघितलं असेल प्रत्येक व्यक्ती झटतोय, प्रत्येक व्यक्ती समाजातील काम करतोय. कारण त्यांना माहिती आदर्श व्यक्ती ठेवावा तर असाच ठेवावा. कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारचा राजकीय लालसापोटी सत्तेपोटी कुठलंच काम करत नाहीयेत. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे मराठा आरक्षण भेटलं पाहिजे, याच्या पलीकडे दुसरी कोणतीच गोष्ट नाहीये. आणि हीच खटकत आहे इतर व्यक्तीमध्ये. कारण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा दबाव नाही कोण्या पक्षाचा, कोण्या राजकीय व्यक्तीचा.
की दबाव नाही, तू असं कर, तू तसं कर. आणि हे म्हणतात की तुमच्या पाठीमागचा कोण आहे ते आम्ही सांगू. अरे त्यांच्या पाठीमागचा कोण आहे मी सांगतो ना. त्यांच्या पाठीमागं मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती आहे. बोला त्यांच्याबद्दल काय बोलायचं. तर कुठल्या प्रकारचा राजकारणी व्यक्ती नाहीये. हां, त्यांच्या जर आडवा आलं कोणत्याही पक्षाच्या व्यक्ती तर 100% ते जाग्यावरच बोलायले. ते आमच्यासाठी कुठल्याच प्रकारचा व्यक्ती नाही. आमच्या मराठा आरक्षणासाठी जर कोणी विरोधात बोलत असेल तर ते त्यांच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. मग कोणताही व्यक्ती असो, त्यांनी स्पष्ट वक्तव्य करून दाखवलेलं आहे. याच्या पलीकडे काय बोलावं आपण. मराठा समाजासाठी जर ते एवढं झटत असतील तर बाकीच्यांना नेमकं काय पोटात दुखतंय हे कळणं सुद्धा गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तींना. आणि जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला सुद्धा राज्य सरकारने कुठंतरी दखल घेऊन त्यांच्या सुद्धा मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य करण्याची गरजच नाही. अरे बाबा, त्यांना फेलोशिप देणं आहे ना तुमच्याकडून. तुम्ही नुसत्या घोषणा करतात का एवढा निधी दिला आणि तेवढा निधी दिला आणि हा केलं आणि तमकं केलं आणि आमकं केलं. मग त्यांना का भेटलं नाही. 18 महिने झाले त्यांना का भेटलं नाही. एवढी दिरंगाई का. एवढी दिरंगाई का. त्यांना सुद्धा ती फेलोशिप भेटली पाहिजे ना. गोरगरीब लेकरं त्यांना सुद्धा कुठंतरी त्या शिक्षणासाठी पैसा लागतो ना. मग ती फेलोशिप भेटणं गरजेचंच आहे. आणि काही 4-5 महिन्याखाली तुम्ही बघितलं असेल वक्तव्य केलं होतं फेलोशिप देऊन काही हे दिवे लावणार आहेत का PhD होल्डर म्हणे. असं काही जणांनी वक्तव्य केलं होतं. काय दिवे लावणार आहेत. अरे काय दिवे लावणार आहेत. तरी पुढची भावी पिढी आहे ना कुठेतरी रिसर्च करतील, संशोधन करतील आणि आपल्या महाराष्ट्राला कुठेतरी विकसित मार्गावर नेतील ना. PhD करणारे जे काही विद्यार्थी असतील. उगाच शिक्षण घ्यायलेत का. मग शिक्षण घ्यायला सोडून देतील ना. सांगा ना शिक्षण सोडून द्या, मोकार फिरा म्हणून. का त्यांना आतंकवादी बनवायला लागणार आहे. तुम्ही असे वक्तव्य करतात की त्यांच्यामध्ये कुठंतरी भावना दुखवतील. काय PhD करून काय दिवे लावणार. आता मागच्या वेळेस वक्तव्य केलं होतं ते सुद्धा वक्तव्य थोडंसं आपण जपून वापरावं. आणि विद्यार्थ्यांच्या कुठंतरी भावना तुम्ही दखल घेऊन त्यांच्या कुठंतरी मागण्या मान्य करत जा. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याला उपोषणाला बसावं लागणं हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये तर असं व्हायला नाही पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती चांगली आहे, टिकवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.